नाशिकमधील ऑटोमोबाईल क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पतवा ग्रुपला दैनिक भास्कर आयोजित ग्रोथ स्टोरी द महाराष्ट्र डायलॉग 2026 या प्रतिष्ठित सोहळ्यात ऑटोमोटिव्ह रिटेल या श्रेणीतील सन्माननीय पुरस्काराने गौरवण्यात आलाय। हा पुरस्कार 29 जुलै 2024 रोजी नाशिक येथील रेडिसन हॉटेल नाशिक येथे आयोजित समारंभात बॉलिवूड अभिनेते यांच्या हस्ते जय पटवा आणि दीप पटवा संचालक पटवा ग्रुप यांनी स्वीकारलाय। या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना जय पटवा आणि दीप पटवा यांनी सांगितले की हा पुरस्कार केवळ त्यांचा नसून संपूर्ण पतवा ग्रुप परिवार, ग्राहक, ब्रँड भागीदार, कुटुंबीय आणि मार्गदर्शक यांच्या विश्वासाचे आणि सहकार्याचे प्रतीक आहे। त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळेच हा टप्पा गाठणे शक्य झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। पटवा ग्रुपकडे अथर एनर्जी, हिरो मोटोकॉर्प, विदा आणि हरेली डेव्हिडसन या नामांकित दुचाकी ब्रँडची अधिकृत डीलरशिप असून अत्याधुनिक वाहने, उत्कृष्ट विक्री, पश्चात सेवा आणि विश्वासार्ह ग्राहक अनुभवाच्या बळावर समूहाने नाशिकसह परिसरात ऑटोमोबाईल रिटेल क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे। पटवा ग्रुपने ग्राहकांचा विश्वास संपादन करणे, उत्कृष्ट सेवा देणे आणि प्रत्येक आव्हानाला संधीमध्ये रूपांतरित करणे, ऑटोमोबाईल रिटेल क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले। प्रत्येक ग्राहकासोबतचे नाते अधिक दृढ करणे आणि समाजासाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करणे हीच संस्थेची भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केलंय। यावेळी त्यांनी दैनिक भास्कर समूह तसेच ग्रोथ स्टोरी द महाराष्ट्र डायलॉग च्या संपूर्ण आयोजकांचे आभार मानले। तसेच समाजसेवेतील उल्लेखनीय कार्यामुळे लाखो नागरिकांसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या अभिनेते सोनू सूद यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्याचा विशेष आनंद आणि अभिमान असल्याचे त्यांनी सांगितलंय। ऑटोमोबाईल रिटेल क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास कायम ठेवत ग्राहकांना दर्जेदार सेवा आणि समाजासाठी अधिक मूल्य निर्माण करण्यासाठी पतवा ग्रुप भविष्यातही कटिबद्ध राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।